बघा आयोजकांनी शेलू संघात पुन्हा एकदा आमच्या सोबत सांगितले आपण लगेच मैदानात रवाना व्हा अन्यथा पॅनल्टीमध्ये वाढ केली जाईल. कारण 7 वाजून 45 मिनिटं आलेत, पावणे 8 या ठिकाणी झालेत. काल इतक्याला एक इनिंग समाप्त झाली होती. चला आता दोनही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण मॅचला सुरुवात करतोय. आमचे दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. शिवसाई शेलू टीमचे सर्व खेळाडू आता उतरत आहेत. प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी वावलेली टीमचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉल चॉईस करून उतरलेले आहेत. खरं तर जय भवानी वावलेली टीमने टाईमचं मॅनेजमेंट चांगलं केलं आणि ऑन टाईम हा संघ इथे पोहोचलाय. शिवसाई शेलू संघ देखील आता फिल्डिंगसाठी तयार होतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. शेलू संघाला 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि जर का आपल्याला या स्पर्धेच्या नियमावलीनुसार कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग असणार आहे, त्यामुळे त्यानुसार जर का ड्रेसिंग नसेल तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने याची नोंद घ्या. तर बघा शिवशाही शेलू संघ
आपण उशिरा आल्या कारणास्तव आपल्याला 2 धावांची पेनल्टी आणि ड्रेस कोड आपला नसल्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी. टोटल 4 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात आलेली. गोलंदाज तयार. पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात होईल. 4 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आणि पहिला गोलंदाज धनंजय. पहिला रिव्हर्स शॉट करण्याचा एफर्ट्स होता योगेश कांबेरेचा. जय भवानी वावलोली या वर्षीच्या सीझन मध्ये डेच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी एका दिवशी जर का 3 ट्रॉफी कोणत्या टीमने जिंकल्या असतील तर तो संघ आहे जय भवानी वावलोली. लाडिवली, नेरळपाडा आणि वाकस अशा 3 स्पर्धा एकाच दिवशी जिंकल्या होत्या. खतरनाक वन्नाट फॉर्म मध्ये हा संघ. शॉट भारी योगेश कांबेरेचा. 30 सर्कलच्या एंड वरती शॉट मिड विकेट कडे रजत होता. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग झाली. 2 धावांनी पुढे जाईल जय भवानी वावलोली. योगेश कांबेरे आणि रोशन मोडक ही सलामीची जोडी उतरते. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. शेलू संघाचे जे पाठीराखे आलेले असतील आणि त्याचबरोबर जय भवानी वावलोली टीमचे पाठीराखे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. 2 बॉल 2. अरितजी कराळे यांचं आगमन 3रे पंच या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये. यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज आउट. योगेश कांबेरेची विकेट. जय भवानी वावलोलीला पहिला धक्का. शेलू संघ इथून धनंजय वरती पॉवर प्ले मध्ये विश्वास टाकलाय कॅप्टन कुमारने. शॉट आला अमोलचा. समोर कव्हर मध्ये खेळाडू थोडंसं फंबल केलं. या दरम्यान एक सिंगल कंप्लीट. 4 बॉल आणि 3 धावा. एक शांत आणि संयमी सुरुवात. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत कारण मागील कालच्या आणि पहिल्या अशा 2 दिवसाच्या रात्रीमध्ये टोटल 14 मॅचेस झाल्या. 14 मॅचेस मध्ये आपण पाहिलं 55च्या वर धावसंख्या गेल्यानंतर चेस करताना अडचणी आल्या. यावेळेस मात्र खूप छान चेंडू. इथून सिंगल घेतलेली. स्कोर टीम जय भवानी वावलोलीचा पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये विकेट गमावल्यानंतर धावा आहेत त्या 5 चेंडूमध्ये 4. अजय सर, जरी 2 रात्रीमध्ये 14 मॅच झाले असतील पण पाहिले गेले तर 40 बॉल आपले या ठिकाणून गेलेले आहेत. म्हणजे नवीन बॉलचा वापर या ठिकाणी प्रत्येक वेळी केला जातो. नक्कीच. शेवटचा बॉल अमोल मोडकच्या बॅट मधून साइड स्क्रीन वरती धडकलाय. पहिला घनाघाती प्रहार. पहिला सिक्सर. व्हायचे 5 षटक समाप्त होताच इथे टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे. नो एक्सक्यूज, कोणताही कारण या ठिकाणी मानलं जाणार नाही आहे. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉससाठी उपस्थित व्हायचे. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. कारण आपण प्रत्येक टीमला स्पर्धा सुरू झाल्याबरोबरच सर्व नियमावली आणि सर्व गोष्टींसाठी अलर्ट करत आहोत. पण तरी देखील काही कारणास्तव जर टीम उशिराने आल्या तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन, उपसरपंच सुभाषजी काळन साहेब आणि सर्व मित्र परिवार यांच्या प्रचंड मेहनतीने उभी राहिलेली ही स्पर्धा. आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन झाल्यात 10 आणि पेनल्टीच्या 4 धावा जय भवानी वावलोली टीमला ऍड केल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये रन्स होत आहेत 14. जय भवानी वावलोली टीमने याची नोंद घ्या. 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात.
आणि आता नवीन गोलंदाज आला प्रेम मसने. प्रेम मसने खरं तर वय वर्ष अंडर 19 चा हा प्लेअर आहे आणि खूप चांगल्या फॉर्म मध्ये. प्रेम मसने ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल, रोशन मोडकचा फटका, चाललाय चेंडू सीमा पार, 2 खेळाडूंच्या मधून काढलाय हा चौकार. योगेश कांबेरे आउट झाल्यानंतर रोशन मोडक आणि अमोल मोडकने आता या डावाला आकार दिला आणि धावसंख्या ती मात्र 15. दुसरं षटक सुरू केलंय शिवसाई शेलू टीम कडून. प्रेम मसने आलाय आणि प्रेम मसने यस माफी असावी, धावसंख्या 19 वरती. प्रेमचा हा चेंडू पंचांनी वाईट बॉल इथून घोषित केलाय. बट ग्राउंड झाली असावी आणि चेंडू मात्र थोडा बाहेरून निघाला. 1 रन इथून वाईट ऍड होईल. 20 धावा धावा फलकामध्ये. DRS इथून घेण्यात आला आणि आता मी विनंती करेल तिसऱ्या पंचांना की आपण इथून चेक करावा आणि योग्य तो डिसिजन आपण खेळाडूंना द्यावा. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. इट्स वाईट बॉल. धावसंख्या 20. क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे, त्रिफलाचित केलं. अमोल मोडकची विकेट प्रेम मसनेच्या खात्यात. फलंदाज बाद. जय भवानी वावलोली टीमचा स्कोर आहे सध्या 20 या अंकावरती. 3 बॉल, तिसऱ्या बॉलवरती त्रिफलाचित केला अमोल मोडकला. आता स्वतः टीम कॅप्टन धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. प्रेम मसने खरं तर यंग टॅलेंटेड बॉलर, अंडर 19 चा हा प्लेयर आणि शिवसाई शेळू संघासाठी जबरदस्त बॉलिंग तो सध्या करतोय. धनराज कांबेरेने बॅटवरती चेंडू होता, ऑन साइडला खेळलेत. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळाडू धावला आणि काऊ फेस पर्यंत त्याने फिल्डिंग केली. तोपर्यंत 2 धावा जय भवानी वावलेली टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धावांनी टोटल पुढे सरकते. 22 धावा आहेत. जय भवानी वावलेलीच्या 2 गडी इथून आउट झालेत आणि रन चांगले आहेत. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 4 बॉल प्रेम मसनेचे संपलेत आणि रन्स 22. प्रेमचा चेंडू धनंजय या ठिकाणी बॅटिंग करावी लागणारे. रोशन मोडक खेळपट्टीवरती 3 बॉल 6 धावा 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय आणि धनराज कांबेरे 2 बॉल 2 धावा म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. चांगली धावसंख्या होईल. 5 ओव्हरमध्ये 55 ते 60 धावा सहज उभारू शकेल जय भवानी वावलोली. प्रेमचा हा अंतिम बॉल, बॅट ब्रश झालाय. फ्लाइंग स्लीपच्या पोझिशन मध्ये पोहोचला होता अनिकेत भगत
1 रन 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा नव फलकावरती आहेत. त्या मात्र टीम जय भवानी वावलोलीच्या. पिंपलोली गावचे पोलीस पाटील सन्माननीय परशुरामजी सोनावले साहेबांचं देखील आगमन होतं. मी विनंती करेल पोलीस पाटील साहेबांना की आपण स्टेजवर ते आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर संजयजी काळन साहेब देखील या पहिल्या मॅचच्या प्रसंगी जॉईन होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. येणारे 3 षटके आणि 3 षटकामध्ये आता वावलोली संघ 23 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. खूप छान बॅटिंग झाली आतापर्यंत तरी, कारण एक षटकार एक चौकार आलाय, सिंगल डबल देखील आलात, पण विकेट 2 गमावलेत. योगेश कांबेरे आणि अमोल मोडक दोन्ही फलंदाजांना इथून आउट केलंय. दोघांनी मात्र खूप छान बॉलिंग केली. आधी योगेश कांबेरेची विकेट 2 धावा करून योगेश परतला आणि त्यानंतर अमोल मोडक ज्याने एक सिक्सर मारला होता आणि एक सिंगल, अशा 7 धावा करून अमोल मोडक परतलाय. दोनही सक्सेसफुल ओव्हर नंतर पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो धनंजय या बॉलरकडे सुपूर्द करण्यात आला आणि इथून धनंजयचा स्पेल धावा संख्या 23. गोलंदाज तयार धनंजय मुकणे. पहिला बॉल धनंजयचा मागे टाकण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान व्हाईट बॉलची फेक. धनंजय पहिल्या ओव्हर मध्ये आला, त्याने 10 धावा दिल्या, विकेट घेतली. दुसऱ्या स्पेल मध्ये आला आणि पहिला चेंडू त्याने वाईट टाकलाय. 24 धावा जय भवानी वावलोली टीमच्या. धनंजय कांबेरे आणि रोशन मोडक ही जोडी मात्र अत्यंत महत्वाची आणि ही बहुमूल्य पार्टनरशिप जय भवानी वावलोलीसाठी. शॉट धनराजच्या बॅट मधून प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमा पार. कॅप्टन धनराज कांबेरेचा षटकार. कांबेरेची दमदार बॅटिंग धनंजय मुकणेच्या विरोधात. धावा संख्या 30. शॉट धनराज कांबेरेचा पुन्हा एकदा उंच हवेत. अक्षय खारीक चेंडूच्या खाली आणि लॉंग ऑन मध्ये पकडली कॅच. विकेट आली 3री. फलंदाज कॅप्टन धनराज इथून आउट. शिवसाई शेलू वर्सेस जय भवानी वावलोली हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हा सामना पाहण्यासाठी स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली या स्पर्धेमध्ये अवीरशा इलेक्ट्रिकल्स जेके शेळू संघाचे ओनर, इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर अविनाश शंकर तरे सरांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल अविनाशजी तरे सरांना की आपण आदरपूर्वक या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. चांगला बॉल धनंजय मुकणेचा. प्रेशर आता बनवायचं गोलंदाजाला आणि त्या प्लॅनिंगने आता शिवसाई शेलू संघ फिल्डिंग मध्ये आक्रमकता दाखवतोय. बॉलिंग मध्ये देखील तो टप्पा गोलंदाज धनंजय मुकणेचा आहे, कारण 3 फलंदाजांना आउट करून जय भवानीचा स्कोर चांगला आहे. 3 ओव्हर इथे सुरू आहे. 3ऱ्या ओव्हरचं 3 बॉल संपलेत आणि 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धनंजय मुकणेचा हा चेंडू वाईटची डिमांड जरूर होती. नवीन आलेला बॅटर प्रशांत मोडकला 2 बॉल वरती इथे मात्र बीट केलं धनंजय मुकणेने. स्कोर 30 आहे, पण सध्या धनंजय मुकणेचे 2 आलेले डॉट बॉल. प्रशांत मोडकची रोशन मोडक चर्चा करतोय की धावा चांगल्या आहेत, पण इथून याच धावगतीला आपल्याला डबल करावं लागेल, कारण अजूनही इनिंगचे 14 बॉल आहेत. धावा 30 आहेत. 14 बॉल मध्ये आणखी 30 आले तर चांगली टोटल बनेल. शॉट बारी आहे प्रशांत मोडकचा. अलोंग दी कार्पेट चाललाय चेंडू. लॉंग ऑफ कडे खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग तिथे साई मसनेची. फेक करेल एक सिंगलने. स्कोर वाढेल 31 धावा. 3 विकेट आउट झाले. 5 चेंडू धनंजय मुकणेचे संपले. प्रशांत मसने आज 12th मॅनच्या भूमिकेचा एक वेगवान बॉलर, पण काही काळ क्रिकेट पासून दूर आहे. जसा इंग्लंडचा बेन स्टोक 1 वर्ष दूर होता, तसा प्रशांत मसने
शॉट भारी आहे, हुक शॉट, पॉवरफुल शॉट मारलाय तो मात्र रोशन मोडकने. जय भवानी वावललीचा धमाका. 3 ओव्हरमध्ये या सिक्सरने स्कोर पोहोचलाय 37. धावा ऑन बोर्ड आल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शांत पण आक्रमक बॅटिंग सध्या सुरू आहे जयबाबांनी वावललीची. एका बाजूला विकेट जात आहेत. 3 ओव्हरमध्ये 3 विकेट आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये योगेश कांबेरे आउट झाला, दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल मोडक, तिसऱ्या ओव्हरमध्ये धनराज कांबेरे. पण स्कोर मात्र 12 पेक्षाही जास्त करण रनरेटने सध्या धावा फलकावरती धावा आहेत त्या 37. 4 धावांची ॲडिशन सुद्धा करण्यात आली आहे. अशा टोटल 3 ओव्हरमध्ये 37 आहेत. आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती स्कोअर करतील फलंदाज प्रशांत मोडक आहे आणि त्याच्या साथीला रोशन मोडक आहे. टीम मीटिंग लवकर कंप्लीट करा, कारण इथे आपल्याकडे 25 मिनिटं फक्त 5 ओव्हरसाठी असतील आणि यानंतर होणारी मॅचसाठी आम्ही दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो. टीम कोलारेचे कर्णधार आणि टीम काळाभैरव मालेगावचे कॅप्टन दोघांनीही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करा. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे. कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार आणि नियमानुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये 2 दिवस 2 टीम या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाल्यात. पहिल्या दिवशी जय भवानी अरवंत आणि दुसऱ्या दिवशी अभिद 11 दामत हे 2 संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेत. आणि आज तिसरी रात्र या स्पर्धेची. तिसऱ्या रात्रीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये बॅटिंगचा धमाका सुरू केलाय जय भवानी वावलोलीने. यावर्षी टोटल 6 ट्रॉफीज डे टुर्नामेंटमध्ये जिंकल्या जय भवानी वावलोलीने. त्यामुळे दर असं एकही वर्ष नाही का जय भवानी वावलोलीने ट्रॉफी जिंकली नाही. असं एकही वर्ष नाही की शेलूकरांनी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळे ट्रॉफी जिंकणारे संघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा जिंकण्याची जिद्द जास्त असते आणि लढाई मात्र दमदार असते. 3 ओव्हर 37 आहेत. बॅटिंग स्टान्सवरती प्रशांत मोडक आणि 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय यश तरे. पहिला बॉल, यशचा पहिलाच बॉल. प्रशांत मोडक थोडासा अडखळत खेळतोय, कारण प्रशांतच्या बॅटमधून ते स्ट्रोक येत नाही आहेत. एकेकाळी तुम्ही पाहिलं ना 2018-19 या वर्षामध्ये प्रशांत मोडकची बॅट काय असायची, कारण मिडल ऑर्डरमध्ये फिनिशिंग टच द्यायचा असेल तर वावलोली संघाचा पूर्ण विश्वास असायचा की प्रशांत मोडक त्या मॅचला फिनिश करेल. इतका ताबडतोब बॅट्समन आहे. शॉट भारी आहे प्रशांत मोडकचा. पुन्हा एकदा बघायचं आता खेळाडू चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. अक्षय खारीक होता त्या ठिकाणी. आलेली संधी गमावली. विकेट सेफ राहिली ती प्रशांत मोडकची. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने वाढते. 38 धावा. सहज सोपा झेल होता अक्षय खारीकसाठी. 38 धावा. यश तरे करता यंग टॅलेंट शेलू क्रिकेटचा. शॉट आहे इथे रोशन मोडकचा. खेळाडू तैनात आहे. समोर आहे चेंडू. एकच धाव. सिंगलने सध्या स्कोर कार्ड वरती धावा ऍड होते. 4थं षटक इथे यश तरेच आहे आणि 3 बॉल इथून आपण बघू शकाल धावा येते टोटल 39. गोलंदाज तयार. यश. शॉट प्रशांत मोडकचा. भरपूर उंची आणि तितकाच लांब 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 ठोकलाय प्रशांत मोडकने. षटकार. शेलू प्रीमियर लीग शेलूकरांची अत्यंत मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता यश तरे. तो सध्या बॉलिंग करतोय आणि क्लीन बोल्ड. टीट फॉर टॅट. आधी षटकार प्रशांत मोडकचा होता आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय. क्लीन बोल्ड केलंय प्रशांत मोडकला. यश तरेच्या खात्यात विकेट.
आतमध्ये उतरलेत प्रसाद धुळे, यश तरे, मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू शेलू प्रीमियर गाजवून आलाय. वंजारपाड्याची स्पर्धा गाजवून आलाय पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये. यशचा हा चेंडू भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा चुकलाय, दिशा चुकली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल 46. चौथं षटक समाप्तीकडे. यश तरेने 5 चेंडूमध्ये रन्स दिल्यात फक्त 9. एक षटकार त्याने जरूर खर्च केलाय पण फक्त 5 बॉलमध्ये 9 धावा दिल्यात. पण बॅटिंग चांगली होते जय भवानी वावललीची. 10चा करंट रन त्यांनी खाली येऊ दिला नाही. आणि यश तरेचा हा आणखीन एक वाईट बॉल. वन मोर वाईट, वन मोर ॲडिशन होईल एका रनची आणि धावसंख्या 47. कालभैरव मालेगावचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. गावदेवी कोलारेचा कर्णधार आपणही लवकर ऑन टाइम रिपोर्टिंग करा. 47 रन झालं. चौथं षटक समाप्तीकडे. यश तरे समोर नवीन बॅटर आलाय प्रसाद धुळे आणि या गोलंदाजाची खरं तर चमकदार कामगिरी आहे. शेवटचा बॉल होता, लॉंगांच्या दिशेने शॉट आलाय. 1 रन. 4 ओव्हर इथून समाप्त होत आहेत आणि 48 धावा आहेत धावा फलकावरती. म्हणजे 12च्या करंट रननेटने जय भवानी वावलली संघ सध्या 48 या धावा संख्येवरती. चांगली टोटल आहे आणि या स्पर्धेमध्ये 60 पार धावा जाताना खरं तर फलंदाजांचा भरपूर कस लागला. पण आमचे जवळपास 35 ते 40 चेंडू देखील बाउंड्री पार जे गेलेले आहेत ते आम्हालाही सापडले नाहीत. इतके स्ट्रोक मारलेले आहेत खेळाडूंनी. पण 2 क्वालिफाय मॅच, पहिली क्वालिफाय मॅच वाकस आणि जय भवानी R1 मध्ये 14 धावांचं टार्गेट होतं. 17व्या बॉलवरती सामना फिनिश झाला. काल देखील आपण पाहिलं दामत आणि वंजारपाडामध्ये दुसरी क्वालिफायची मॅच झाली. तिथे मात्र 11 धावांचं टार्गेट होतं आणि सामना आला होता 7 बॉल 4. मिसफिल्डने जर का तो चौकार गेला नसता तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये होता. त्यामुळे लो स्कोअर मॅचेसही झालेले आहेत, हाय टोटलही झालेली आहे. निहाल आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. शेलूकरांचा लसित मलिंगा म्हणजे निहाल, त्याची एक आगली वेगळी स्टाईल. ज्या पद्धतीने आता IPL मध्ये श्रीलंकेमधून एक नवीन बॉलर आला पथिराणा, तसं शेलू संघाचा निहाल, त्याची स्टाईल जबरदस्त. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये जय भवानी वावलोलीच्या या फलंदाजांना तो कितपत रोखणार, कारण आता रोशन मोडक अजूनही नॉट आउट बॅटिंग करतोय. 5 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती रोशन मोडक, एक चौकार एक षटकाराच्या मदतीने तो खेळतो. आणि प्रसाद धुळे ज्याने सिंगल रन कडून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, तो निहाल या बॉलरचा सामना करेल. शेवटच्या ओव्हरला शुभारंभ, धावसंख्या 48. पहिला चेंडू निहालचा, वेग, टप्पा, विकेट किपर कुमार पाटीलकडे. पहिल्या डॉट बॉलची फेक. प्रसाद धुळे इथे रोशनशी चर्चा करतो आणि रोशनला स्ट्राईक देणं गरजेचं बनलं आता, कारण षटकार चौकारांची गरज आहे, स्कोर मोठा करण्याची गरज आहे. कारण शिवसाई शेलू टीमकडे देखील विस्फोटक फलंदाज आहेत, त्यामुळे स्कोर मोठा हवाय. बॅटची कडा आणि इथून कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. 1 रन आणि स्ट्राईक वरती आला रोशन मोडक. टीम जय भवानी वावलोलीचा स्कोर 49. 4 बॉल पहिल्या इनिंगच्या बाकी आहेत आणि पहिल्या 17ला इथून वेल फिनिश करायचं आहे आणि त्यासाठी रोशन मोडककडे स्ट्राईक आहे. सलामीच्या भूमिकेत आलाय पण 5 चेंडू फक्त केलाय. 26 बॉल मधले फक्त 5 बॉल रोशन मोडक खेळलाय. निहालचा हा वाईट बॉल, एक्स्ट्राची धावा ऍड होता आणि 50 धावा जय भवानी वावलोली टीमच्या. 50 टीमची कंप्लीट झाली आहे. निहालच्या समोर रोशन मोडक. 4 बॉल आहेत. रोशन 4 बॉलवरती पूर्णपणे एफर्ट्स लावेल. पुन्हा एकदा निहालचा हा पंचांनी नो बॉल घोषित केला आणि नो बॉल. आता फ्री हिट मिळाली आहे रोशन मोडकला. 1 धावा ऍड होईल. 51 धावा आणि फ्री हिटची एक मोठी संधी आहे, एक फ्री स्टाईल शॉट मारण्याची. रोशन मोडक स्ट्राईक वरती आहे. समोर निहाल फ्री हिटचा बॉल घेऊन. निहालचा हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. 4 धावा एक्स्ट्राच्या दिल्यात त्या मात्र निहालने. पहिला डॉट, दुसरी सिंगल आणि त्यानंतर 2 वाईड आणि नो बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे टीम जय भवानी वावलोलीसाठी.
आणखीन एक वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. एका चेंडू नंतर निहाल एका मागोमाग एक वाईट बॉल टाकतोय. धावा संख्या वाढतीये. 53 धावा फलकावरती आहेत आणि फ्री हिटचा बॉल मात्र कंटिन्यू आहे. रोशन मोडकचा शॉट आलाय. समोर खेळाडू आहेत. पहिली कंप्लीट. दुसरी साठी निघाले. थ्रो आलाय. नॉन स्ट्रायकर यांना 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी 55. अजूनही इनिंगचे 3 बॉल बाकी आहेत. निहालचं हे षटक. रोशन मोडक शेवटच्या ओव्हरमध्ये दोघांमध्ये ही रंगतदार लढाई. 3 बॉल आणि रन्स आहेत मात्र 55. निहालचा हा चेंडू रोशन मोडकला इथून बीट केला. चौथा बॉल डॉट आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 55 धावा. 60 पार आकडा करेल का जय भवानी वावलोली. निहालचे चेंडू चांगले आहेत पण एक्स्ट्राच्या धावा त्याने खर्च केल्यात. फलंदाजाला थांबवतोय पण एक्स्ट्राच्या धावा मात्र तो खर्च करतोय. गोलंदाज तयार. निहाल. 5वा चेंडू पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती. स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. एक बॉल फक्त शेष. आता 55 धावा आहेत जय भवानी वावलोलीच्या. चला दोन्ही टीमचे कर्णधार गावदेवी कोलारे आणि काळभैरव मालेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. जो कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग असेल समोरचा कॅप्टन आला नाही तर त्या टीमला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. एक बॉल बाकी आणि 55 धावा आहेत जय भवानी वावलोलीच्या. प्रसाद धुळे स्ट्राईक वरती आलाय आणि आता शेवटचा बॉल निहालच्या विरोधात. एक हिट. स्कोर 60 पार. फुल टॉस होता. नो बॉल दिलाय पंचांनी. रन साठी इंटरेस्टेड होते बॅट्समन. रन्स घेतलीये का बघायचा पंचांचा निर्णय. पंचांनी रेफर केलं की आता रनआउट इथून चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. लास्ट मोमेंटला ज्यावेळी चेंडू आला आणि बॅट दोनही एकंदरीत पाहणे आमचे तिसरे अंपायर करतात. अंपायरचा रोल फार इम्पॉर्टंट असतो आणि तिसऱ्या पंचाची भूमिका त्याहूनही इम्पॉर्टंट. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. बॅटर सेफ आहे. 1 रन असेल आणि नो बॉल. 2 धावा ऍड होतील. 57 धावा फलकावरती आणि फ्री हिटचा बॉल शेवटचा. 57 धावा आणि आणखीन एक फ्री हिट दिली आहे निहालने. आता त्याचा फायदा उचलणार का फलंदाज. अंतिम बॉल. लास्ट बॉल. रन घ्यायची आहे. कल्पेश धावलाय. नॉन स्ट्रायकर यांना प्रसाद. रन आउट. इनिंग इथून कंप्लीट झाली. 57 धावा केल्या त्या जय भवानी वावलोलीने आणि शिवसाई शेळू संघाला टार्गेट इथे देण्यात आलं 58 धावा संख्येत. चला कर्णधार काळभैरव मालेगाव आणि गावदेवी कोलारे आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते संदीप गायकवाड सर. थँक्यू अजय सर. आपण पाहूया पुन्हा एकदा. माननीय अनिलजी कालन साहेब दोस्ती धाब्याचे ओनर पिंपलोलीचे सुपुत्र यांच्या माध्यमातून स्वर्गीय नारायणदादा कालन स्फूर्ती चषक पिंपलोली 2025 आणि ज्यांच्या नावाने स्पर्धेत त्यांचे नातू ऋतिक अनिल कालन यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. कालभैरव मालेगाव आणि गावदेवी कोल्हारे या 2 संघादरम्यान.
त्याने आणि तर गावदेवी कोल्हारी संघाने टॉस या ठिकाणी जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुमित रजनी स्पर्धे या ठिकाणी त्याने आपण दोन्ही युवा सितारे आहेत. सुमित, कसं वाटतं आजचा घराच्या जवळचा मैदान? तर 2 मिनिटं सुमित बघता का आपण तनय युवा सितारा आणि तनय लगेच निघून गेले तुम्ही. तर गावदेवी कोल्हारी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला या ठिकाणी कालभैरव मालेगाव संघाला आमंत्रित केलंय. अठ्ठावन्न धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी शिवसाई शेलूर सिंग संघाची मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकणार आहोत संदीपजी गायकवाड सरांचा. या सर, आपलं कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. आई भवानी वावलोली या दोन संघादरम्यान मॅच आपण या ठिकाणी चालू आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष. तर जाऊया पहिला षटक, पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं गोलंदाजी हाताळताना कल्पेश कुमारचा बॅटमधून पहिला चेंडू आणि झेल ड्रॉप. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती टॉस केला होता चेंडू. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, 3-3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि ही चुकी सुबला शॉट फेमस कुमार पाटीलला दिलेली ही संधी.
सिंगल. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. काल 59 धावा आपण पाहिल्या होत्या धावांचा पाठलाग होत असताना. दामस संघाने जो पाठलाग सहजरित्या केला होता. इथे गल्लीमध्ये चांगला फील्ड आपण पाहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल. साही मसने अकाउंट ओपन करतात. अविनाशजी तरे मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. या विसर आपण वेलकम व्यासपीठावरती विराजमान व आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. फुल लेनचा चेंडू होता. फुटाच चेंडू होता. दूरवर चेंडू होता. डॉट चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव. लगातार 2 सिंगल नंतर हा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 58 धावांचा लक्ष्याचा वाटला करायचा आहे. कल्पेश लेठाम ओव्हर द विकेट. सध्या तुफान फॉर्ममध्ये त्या बॅटची काढा घेतलेली बघा. बॅकअप त्या ठिकाणी सुंदर. अफलातून आपण पाहिलं होतं. प्रमोद बॅकअप चांगलं केलं त्याने. पुन्हा एकदा सिंगल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये अफलातून कामगिरी करत असताना सुंदर गोलंदाजी. कल्पेश युवा सितारा रायझिंग स्टार ओवलोली संघाचा. उर्फी चेंडू बीट करायचा प्रयत्न. शतरक्षक प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना एक धाव पूर्ण. दुसरा धाव करायचा प्रयत्न आणि हा म्हणता चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. तो आहे थोडासा अजून अंदाज आखला असता तर या ठिकाणी धोका पत्करावा लागला असता. 5 चेंडू आणि 7 धावा. स्लोवार गती परिवर्तन पडल्यानंतर स्लोवार चेंडू झाला आणि बाहेर वलन घेताना दिसला चेंडू. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले कल्पेशचं. या 5 षटकातील पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. 7 धावा धावफलकावरती आहे. येणारे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. यानंतर बिग बॅटल बिग फाईट बघणार आहेत गावदेवी कोल्हारे विपक्ष कालभैरव मालेगाव. दोन्ही उल्हास नदीच्या तीरावरती बसलेले 2 गाव. या गावामधून निवडलेले 12 राव. आणि यामध्ये आपण पाहतोय स्पर्धा अफलातून स्पर्धा आहे. माननीय अनिलजी कालनदादा जे दोस्ती दाब्याचे ओनर आहेत. पिंपलोलीचे सुपुत्र उपसरपंच सुभाषजी कालन साहेब यांचे ते बंधू आणि दादा कालन आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या स्मृतीस आठवण देणारी स्पर्धा अर्थात स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक पिंपलोली. या स्पर्धेला आपण पाहतोय 26च्या नाईटला सुरुवात केली. आजची 3री रात्र. कौतुक करावं कमी असेल अनिलदादाचं. त्यांना साथ दिली आहे. सागरजी कालन असतील, सुभाषदादा असेल, आमचा गणेशदादा असेल, त्यांचे सुपुत्र ऋतिक, सूरज घोडविंदे असतील, राजेश भुईर. या सर्वांचं मनापासून गोडगोड कौतुक. आणि चांगली स्पर्धा घडवायची असेल तर सहयोग सर्वांचा लागतो प्रशांत. आणि इथे या सर्वांचा सहयोग त्या ठिकाणी लागलाय. मेहनत. रोज विकेटला पुन्हा एकदा दुरुस्ती करणं, रंगरंगोटी करणं, मैदानावरती जो कचरा एखादा पदार्थ साठला असेल त्याला उचलणं, व्यासपीठची पूर्णपणे या कॉम्बॉक्सची पूर्णपणे आल्यानंतर तयारी. म्हणजे 5 वाजल्यापासून सर्व आयोजक या ठिकाणी असतात. चांगला फटका. बॅटच्या रगाडमध्ये आला नाही. डीपी विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल. धावांचा पाठलाग करायचं आहे. इथे चौकार षटकार येणं गरजेचं. मोठे फटके येणं गरजेचं आहे. साही आणि कुमार बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आणि बऱ्याच वर्षानंतर कुमार आणि साई सलामीला आपल्याला दिसलेत. फुलटॉस चेंडू आहे. इथे चुकी झाली कारण बॅटच्या रगाडमध्ये चेंडू आला नाही आहे. जो टायमिंग आहे तो टायमिंग झाला नाही. बॅट थोडीशी लेट झाली.
चेंडू आपण पाहतो येऊन बसला त्यावरती. विकेटचा पतन पहिला झटका दिला गेला आहे तो शेलू संघाला. घेऊन आलाय आणि तिथे खाऊ गल्लीकडून येत असताना चांगली कामगिरी करतो. चांगली षटक, चांगली गोलंदाजी. आत्तापर्यंत पहिले 2 चेंडू सुरेख. मोठा झटका दिला गेला तो शेलू संघाला. माघारी परतला साई. नवीन फलंदाज वन डाऊनला आपण पाहतोय भावेश कुंभार. एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे. आज संघाला गरज आहे त्याच्या बॅटिंगची. आणि इथे पाहिला गेला डीप मिड विकेट मध्ये आल्या आल्या वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा चौकार इथे लगावला. विजयपथावरती न्यायचे तर धावा बनवाव्याच लागतील. 46 धावा अजूनही बनवायचे आहेत. चांगला चेंडू. त्यानंतर पाहिलेला कमबॅक करणारा चेंडू. ओरपी चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळला नाहीये. बाल बचावला भावेश. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वीस चेंडू आणि 46 धावांची गरज. इथे सुरेख फटका डिपेक्सच्या कव्हर इधर मध्ये जागा बनवली, रूम बनवली. स्वतःची जागा बनवत असताना चेंडू पाठवला डिपेक्सच्या कव्हर इधनच्या बाहेर. 4 धावेसाठी भावेशच्या बॅट मधून आलेला चौकार. चांगला चेंडू. कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेलं. शेवटचा चेंडू डॉट टाकत असताना 2 षटकं पॉवर प्लेची इथे समाप्त झालेत. 8च्या सरासरीने 16 धावा. आता उर्वरित आपण पाहतो रिक्वायर रन रेट प्रति ओव्हर 14 धावांची गरज असेल. 42 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. टाइम घेऊ नका मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा. यानंतर बिग फाईट. अमोल भुईर, राजेश भुईर, राजन भुईर, किशोर भुईर यांच्यासोबत सर्व युवा स्टार यांना सोबत घेऊन ऑपोजिट सुमित गोमारे, मनोज गोमारे, भावेश, किरण कुमार यांचा हा संघ. मजा येणार मॅचमध्ये, कारण एक 2 युद्ध वाटत झालं. शेर के साथ शेर भिडेंगे अशी फाईट तुम्हाला बघावं मिळेल यानंतरची मॅच. 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन कल्पेश, ज्याने पॉवर प्लेचं षटक सुंदररित्या हाताळलं होतं. अमोलने ब्रेक थ्रू मिळून दिला आणि त्यानंतर कल्पेश तिसरं षटक घेऊन येतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरचा वळण घेणारा चेंडू राऊंड ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म जेव्हा गोलंदाज येतोय ते अँगल बनले तर लेफ्टी गोलंदाजांच्या सोबत प्रशांत आहेत. एक चांगले गोलंदाज आहेत प्रशांत. पडल्यानंतर चेंडू आपण पाहतो बाहेर निघून जातो. इथे गोलंदाज कल्पेश. जीएसटीच्या पाठीमागे शॉर्ट टर्नमध्ये 17 षटक आहे, ज्याला सध्या स्लिप संबोधतो.
तिथे नयन होता. सिंगल या ठिकाणी रोटेट झाले आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली तुम्हा सर्वांचा लाडका आकडा हमसात 1-7-17. या 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कल्पेश आत्तावर सुरेख कामगिरी करतोय. षटक खूप महत्त्वाचं असेल इथे. किमान उर्वरित 4 चेंडू 10-12 प्लस धावा बनवाव्या लागतील. बघा पाणी घेऊन जा लगेच. चला कोलारे संघाचा कर्णधार आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. नकुल थोडंसं इंजर्ड होत असताना पाहिलं गेलं त्यांची जागा नयन इंजर्ड झालाय आणि त्याची जागा नकुल मैदानात पोहोचलेत. वावलोली संघाची भिंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते नकुल आमचा एक चांगला साथीदार होता. तो इथे 12 मॅनच्या भूमिकेत आता मैदानात. वाईट चेंडू. वाईट चेंडू या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 17चा खतरा आमच्या नयनला पडला आणि धावसंख्या 18 या आकड्यावरती. इथे बरा टॉस केलाय चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले जरूर. झेल ड्रॉप. तर दुसरी धाव कंप्लीट आहे काही बघितले जाईल. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. तिथे योगेश कांबरे पोहोचले होते. झेल ड्रॉप झाली. बघा टॉस केला चेंडूला पाठवायचं होतं डीप मिड विकेट मध्ये तो गेला नाही आहे. योगेश कांबरे पोहोचले होते तिथे तो शॉट राहिले. थोडा टफ आहे. टिफिकल आहे. चेक केलं जात आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत. चेक केलं जात आहे.
बॅट्समॅन फेवर डिसिजन नॉट आउट. दोन्ही सेम झाला. टायमिंग एकदम क्लोज होतं, पण डाऊट ऑफ बेनिफिट बॅट्समॅन फेवर डिसिजन. आणि दोन्ही संघाचे आपण प्लेयर आहेत या ठिकाणी. एक्स्ट्रा प्लेयर पाहिलं गेलं आणि जर विचार केला प्रशांत ना, तर कुमारची स्टाईल ती गलत होती त्या ठिकाणी. पाहिलं आपण ज्या पद्धतीने जी बॅट ग्राउंड करायची असते ती ग्राउंड केली नाही. जागा भरपूर होती, वेल भरपूर होता, पण ती ग्राउंडेड बॅट आपल्याला दिसली नाहीये. डॉट चेंडूवाला पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर वाईटसाठी रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय, कारण एक मात्र रिव्ह्यू असतो त्याचा वापर या ठिकाणी पाहतोय केला जातोय. जरूर रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केलाय. फेअर डिलिव्हरी आहे. इथे रिव्ह्यू गमवलाय आपण पाहतोय शेलू संघाने. तर आपण पाहतोय 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 38 धावांची आपण पाहतो अजूनही गरज आहे. गेल्या चेंडूसाठी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा पुन्हा दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि बाद या ठिकाणी आपण पाहतोय. अंपायर्स आम्हाला जरूर सांगतील कोणता फलंदाज आपण पाहतोय बाद आहे हे. तर कुमार पाटील हे फलंदाज यातून बाद होतात. ते 2 षटकं आताही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 38 धावांची गरज. प्रति षटक आता इथून 19 धावा, 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. मॅच आपण पाहतो ट्विस्ट निर्माण झाली होती. कुठे वाटलं होतं आवेश चांगल्या पद्धतीने खेळतो, पण आज कुमार त्या पद्धतीने आपण पाहतोय संधी भेटलीच नाही. प्रत्येक वेळी आपण पाहतोय सिंगलवरती समाधान मानलं गेलं. नवीन फलंदाज अक्षय खारीकला आपण पाहतोय. तर नवीन 37 पाहिजे दादा नकुल. एक सिंगल आणि डबलच्या वरती आऊट झाला. 37 धावा पाहिजेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लेझी क्रिकेट पाहायला गेला. जी धाव आपण पाहतो घेण्याचा प्रयत्न जरूर करत होते, पण ती फसला गेला. स्ट्राईकला भावेश, नॉन स्ट्राईकला तो अक्षय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनराज.
सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. धनराज कामेरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. 11 चेंडू आणि 36 धावा. या 11 चेंडूमध्ये 6 माल्टी हिट. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाही आज शेड्यू संघाकडून. जे बॅटिंग पाहिजे बॅटिंग लाईन मजबूत आहे. प्रत्येक बॅट्समन तो मजबूत आहे. इथे पाहतो चांगला फटका आणि बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. 4 धावेसाठी चौकार या ठिकाणी आलाय. नऊ चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत. अक्षय आणि भावेश अजून आपण म्हणतो मॅच समाप्त झाली नाहीये. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. तर तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मागणी होते. वाईटसाठी आपण बाजूवर येऊ या ठिकाणी घेण्यात आलं. जी मॅच आपण पाहिली होती, जी सुरुवात झाली होती 7:45 8:45 म्हणजे तब्बल 1 तास झाला आपली मॅच चालू आहे. तर आपण पाहतोय वाईट चेंडू या ठिकाणी आपण पाहतो पंचांनी घोषित केले. ओरपी चेंडू या ठिकाणी या लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. इथे विकेटचं बदल. शिल्लक राहिले ते 7 आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 30. तर 6 चेंडू शेवटचा षटक आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 30 धावांची गरज आहे. नयन शेवटचा अंतिम षटक नयनला आपण या ठिकाणी पाहतोय.
डीजे तांडेल, साहिल, डीजे KTCला इव्हेंटची संपूर्ण टीम, आयोजक कमिटी मेंबर, आमचे ऑफिशियल्स राज भोईर, आदित्य पाटील आणि हरीश कराले. सिंगल या ठिकाणी आले. आता इथून आपण पाहतोय एक अफलातून सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला डॉट चेंडू. चार चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 29 धावांची गरज असताना पुन्हा एकदा डॉट चेंडू. इथे फलंदाज धावबाद होतोय. 22 बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात धनंजय ही माघारी आलाय. पहिल्या रात्रीला आपण पाहिलं होतं धावांचा पाठलाग होत नव्हता. दुसऱ्या रात्रीला दामस संघाने ती जी धावांचा पाठलाग होत नसताना सुरुवात केला आणि धावांचा पाठलाग करायला सुरुवात केला. ते 59 धावा चेस केल्या. इथे उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2. नयन आपण पाहतोय थोडं इंजर्ड जरूर होता. 4 चेंडू आत्तापर्यंत फेकले गेलेत. एक सिंगल इथे खर्च केले. पुन्हा एकदा स्लोवार गती परिवर्तन पाहिलं गेलं. यशला त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग पाहिजे आणि तो डावखुराचा यश. थँक्यू. इथे रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न आणि इथे डॉट चेंडू आला. विजयी झाला. या ठिकाणी आपण पाहतोय वैभव आणि वावलोली संघ पहिला सामना या ठिकाणी विजयी होत असताना आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच 2 नावं आपल्याकडे आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी खऱ्या अर्थाने कल्पेशने 2 षटकं फेकलेत. फक्त विकेट न घेताना कल्पेशने 12 धावा खर्च केल्यात. आणि दुसरीकडे आपण पाहिलं गेलं तर बॅटिंगचा विचार केला तर सर्वांनी समतोल कामगिरी केली. रोशनने ते 15 धावा जरूर बनवल्यात. पण इथं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आम्ही पाहिलं गेलं विकेट नाही आहे कल्पेशला, पण 12 चेंडूमध्ये त्या 12 धावा खर्च केल्यात. आणि इथे बॅटिंगचा जर विचार केला अमोलने 7 धावा करून एक विकेट घेतला. पण पॉईंट स्कोर जर विचार केला आपण तर पॉईंटचा स्कोरचा विचार केला तर इथे कुठेतरी जे 2 षटकं आहेत ते अग्रेसर ठरलेत आणि म्हणून त्याला या मॅचचा हिरो कल्पेश या मॅचचा हिरो. आणि दादाला माहिती आहे रोशन दादा कल्पेश निघाला आहे कारण त्या 2 षटकं खूप महत्त्वाची होती. आणि मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अनिल दादा कालन यांच्या शुभ हस्ते दिला जातो आहे कल्पेशला. तर जाऊया आपण सेकंड मॅचकडे. कांबेरे दादा मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी आहात. जी सुरुवात तर कुमार पाटील सर आपण संख्या सोनावळे यांच्याशी संपर्क साधा. ओके धन्यवाद.
दुसऱ्या मॅचला इथून सुरुवात होते. गावदेवी कोलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये फाईट करेल काल बरं मालेगाव. शंकू डांगरे यांचं आगमन आणि गोमारे साहेबांचं देखील आगमन. दोघांनी व्यासपीठावर या. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला आता थोडा स्पीडअप घ्या. मी विनंती करेल टीमला. 8:54 20 मिनिटात 4 षटके तुम्हाला टाकायचे. चला फलंदाज चेंडू चेकिंग साठी स्टेजच्या समोर या. स्टेजच्या समोर या आणि बॉल चेक करून आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. बघा आज उशीर झाला मॅचेसला. खरं तर स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025. मॅचला होती सुरुवात. काल भैरव मालेगाव टीमची ओपनिंग जोडी राज भोईर आणि त्याच्या साथीला किशोर भोईर. पार्टनर आज बदललाय आणि ओपनिंगच्या भूमिकेत राज भोईर, किशोर भोईर. गावदेवी कोलारे टीम पहिल्या षटकामध्ये मात्र बॉलरला इथून बॉलिंग मार्क वरती तयार केलंय. तो सुमित गोमारे पहिल्या ओव्हरसाठी इथून तयार आहे. चला दोन्ही टीम 5-5 ओव्हरची मॅच. 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि एक DRS असेल तुम्हाला बॅटिंग बॉलिंग करताना. एक DRS जर का तुमचा अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत पंचांच्या निर्णयावरती अवलंबून राहावं लागेल. आणि 2 धुरंधर फलंदाज भरपूर वॉर्मअप करून किशोर भोईर आणि त्यांच्या साथीला राज भोईर. काल भैरव मालेगाव या वर्षीच्या सीझन मध्ये डेच्या स्पर्धामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. बिरदोलेच्या स्पर्धेमध्ये कालेकर ब्रदर्स चषक बिरदोलेमध्ये आणि पुन्हा आता नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी पिंपलोलीची स्पर्धा त्यांना लाभदायक ठरेल का? गावदेवी कोलारे, सुमित गोमारे फुल फॉर्म मध्ये आणि त्यांचा संपूर्ण संघ आता काल भैरव मालेगाव संघाच्या विपक्षात इथून फाईट देण्यासाठी सज्ज. आणि 2 फलंदाज चेंडूची चेकिंग करून मैदानाच्या आतमध्ये आता उतरतात. चेंडू इथे सिलेक्ट झालाय. राज भोईर आणि किशोर भोईर हे 2 फलंदाज आता रवाना होतात. चला दोन्ही टीम इथून रेडी होतात. आमच्या अंपायरला देखील विनंती करेल मी ऑफिशियलला की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये उतरा. गेम इज ऑन. गेम ऑन. बरेचसे प्रेक्षक या मॅचची वाट पाहत होते. अखेरकार ते 2 सलामीचे फलंदाज ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता. राज भोईर, किशोर भोईर मैदानाच्या दिशेने इथून वाटचाल करत असताना पहिला बॉलर सुमित गोमारे. या वर्षीच्या सीझन मध्ये कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये ॲज अ बॅटर म्हणून 7 बॉल मध्ये 7 चौकार जर कोणी मारले असतील तर तो फलंदाज सुमित गोमारे.